अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्य आहेत. लवकरच मकर संक्रांत येत आहे. सूर्याचं उत्तरायण सुरू होईल आणि सूर्याचं तेज देखील वाढेल. त्यामुळे रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल जास्त बोलू नये असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावलाय. तसंच डॉ. जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्यानं त्यांना अजित पवारांचा स्वभाव पचनी पडत नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नुकतेच बेछूट आणि बेलगाम आरोप केलेत. त्याचा अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी समाचार घेतलाय. डॉ. जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्यानं कदाचित त्यांना अजितदादांचा स्वभाव पचनी पडत नसल्याची टीका देखील परांजपे यांनी केली आहे. तसंच जितेंद्र आव्हाड यांनी देखील कधीतरी आत्मचिंतन करावं की ठाणे जिल्ह्यातील अनेक चांगली माणसं राष्ट्रवादी काँग्रेस का सोडून गेली. आव्हाडांच्या स्वार्थी राजकारणाला, आत्मकेंद्रित राजकारणाला कंटाळून ठाणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले असल्याचा आरोप देखील परांजपे यांनी केला आहे. नंतर परत आल्यानंतर अजितदादांना जे उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं ही खूप मोठी चूक झाली. मला माहीत नाही की आजकाल डॉक्टर जितेंद्र आव्हाड स्वतःला आदरणीय पवारसाहेबांपेक्षा मोठे समजायला लागलेत का? कारण त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये माननीय अजितदादांना उपमुख्यमंत्र्याची पदाची शपथ देण्याकरता आदरणीय साहेबांचा देखील आशीर्वाद होता आणि म्हणून त्याही वेळेला बहुतांश राष्ट्रवादीचे आमदारांचा पाठिंबा हा अजितदादांना होता. सत्ता गेल्यानंतर ज्या वेळेला विरोधी पक्षनेता बनवायचं होतं त्याही वेळेला बहुतांश आमदारांचा पाठिंबा हा सन्माननीय अजितदादांच्या बरोबर होता. ते अगदी त्यांनी ज्या वेळेला 2 जुलैला वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळेला देखील बहुतांश आमदारांचा पाठिंबा हा अजितदादांबरोबरच होता. आणि म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी हे देखील आत्मपरीक्षण करावं की जिल्ह्यामध्ये ते सोडून एकमेव आमदार होता तो देखील त्यांच्याबरोबर नव्हता. त्यामुळे अजितदादा हे महाराष्ट्रातला राजकारणातलं सूर्य आहे. लवकरच मकर संक्रांत येते, सूर्याचं उत्तरायण सुरू होईल आणि सूर्याचं तेज देखील वाढेल. त्यामुळे रात्रीतल्या काजव्यांनी फार सूर्याबद्दल बोलू नये. ठाण्यात दहशतवादी हल्ला झाल्यास त्याच्याशी 2 हात करण्यासाठी सज्ज असलेल्या ठाणे पोलीस दलाला ठाणेकरांनी सलाम केलाय. महाराष्ट्र पोलीस दिन वर्धापन दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस कवायत मैदानात मंगळवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस दलातील कमांडोंनी बॉम्बस्फोट झाल्यास, दहशतवादी हल्ला अथवा स्कूल बसचं अपहरण केल्यावर त्याला कशाप्रकारे चोख प्रत्युत्तर द्यायचं याची प्रात्यक्षिकं विद्यार्थी तसंच नागरिकांसमोर दाखवली. महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस मैदानात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे पोलीस आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्यासह अनेक सिनेनाट्य अभिनेते आणि कलाकारही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर श्वानपथकांनी प्रात्यक्षिक दाखवलं. एखाद्या इमारतीत दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या दहशतवाद्यांना जेरबंद कसं करावं, दहशतवादी मारले गेले की जिवंत आहेत हे तपासणे, तसंच बॉम्बशोधक पथकाची जोखमीची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. शाळेच्या बसचं अपहरण झाल्यास विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. यासोबतच आर्थिक गुन्ह्यातील बँकिंग फ्रॉड, जनरल चिटिंग फ्रॉड, हाऊसिंग फ्रॉड तसंच इतर फ्रॉडबाबत माहितीही देण्यात आली. वाहतूक शाखेकडून रस्ते अपघात सुरक्षा आणि इतर माहितीही देण्यात आली. अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष ठाणे या बूथमध्ये लहान मुलांची विक्री, तस्करी कशाप्रकारे होते याबाबत माहिती देऊन नागरिकांना जागरूक करण्यात आलं. बालकांचं संरक्षण कक्ष, महिला तक्रार निवारण कक्ष तसंच अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत मादक द्रव्य आणि नशा यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम आणि जनतेचं नुकसान याबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.
शहरातील सेवा रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांच्या कडेला वर्षोनुवर्ष बेवारसपणे वाहनं धूळ खात उभी आहेत. या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असून अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. आता अशा बेवारस वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यास ठाणे महापालिका प्रशासनानं सुरुवात केली आहे. त्यानुसार वागळे इस्टेट प्रभाग समिती अंतर्गत 34 वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विविध भागातील रस्त्यांवर कित्येक जुन्या आणि भंगार गाड्या उभ्या असतात. या गाड्यांमुळे रस्ते आणि फुटपाथ अडवले जातात, शिवाय सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. अशा भंगार गाड्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेऊन कारवाई करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार आवाज उठवण्यात येत आहे. मात्र अशा वाहनांवर कारवाई करण्यात येत नसल्यामुळे ही वाहनं वर्षोनुवर्षे रस्ता अडवत आहेत. या भंगार वाहनांमुळे रस्त्याची स्वच्छता करताना सफाई कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे आता अशा बेवारस वाहनांवर ठाणे महापालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय. ठाणे महापालिका हद्दीतील वागळे प्रभाग समिती क्षेत्रात परिमंडळ 2चे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग आणि वागळे प्रभाग समितीमार्फत ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार रोड नंबर 16, 21, 22, 27 आणि 32 तसंच पाईपलाईन लगतच्या दोन्ही बाजू बटवाडी आणि किसननगर नंबर 1, 2 आणि 3 या भागांमध्ये बेवारस आणि भंगार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. 3 दिवस सुरू असलेल्या कारवाईत 17 भंगार दुचाकी, 3 तीन-चाकी वाहनं आणि 13 चारचाकी वाहनं उचलण्यात आली असून ही वाहनं बाटा कंपाऊंडमध्ये जमा करण्यात आली आहेत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे, तर नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागात डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे. शहराचा मानबिंदू असलेली ही दोन्ही नाट्यगृह सांस्कृतिक चळवळीचं केंद्रबिंदू म्हणून परिचित आहेत. गडकरी रंगायतन नाट्यगृहाची आसन क्षमता 1056 इतकी आहे, तर घाणेकर नाट्यगृहाची 1095, तर येथील लघु सभागृहाची क्षमता 182 इतकी आहे. या नाट्यगृहांमध्ये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी 5000च्या आसपास प्रेक्षक येतात. या दोन्ही नाट्यगृहातील भाडे दर मुंबई आणि नवी मुंबई महापालिका नाट्यगृहाच्या तुलनेत दुप्पट आहे. रविवारच्या दिवशी हे भाडं अधिक असतं. अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यांच्या निमित्तानं ठाणे शहरातील 65 मंदिरांमध्ये दीपोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांचं 10 दिवस आयोजन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर मंदिरं प्रभावी समाजसेवा केंद्र करण्याबरोबरच मोठ्या मंदिरांकडून छोटी मंदिरं दत्तक घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आले. या संमेलनात ठाणे महानगरातील कोपिनेश्वर मंदिर ट्रस्ट, ठाणे वर्धमान स्थानकवासी जैन मंदिर ट्रस्ट, श्रीनगर येथील अय्यप्पा मंदिर ट्रस्ट, गजानन महाराज मंदिर ट्रस्ट, स्वामीनारायण मंदिर ट्रस्ट, टेंबिनाका येथील श्वेतांबर जैन मंदिर ट्रस्ट, नौपाडा येथील गावदेवी मंदिर ट्रस्ट, खिडकाळेश्वर मंदिर, मुंब्रेश्वर मंदिर ट्रस्ट आदी मंदिरांसह 65 मंदिरातील ट्रस्टींची उपस्थिती होती. मंदिर ही संस्कृती आणि संस्कार यांची ऊर्जा केंद्र असून ती केवळ सेवा केंद्र न राहता धर्माचरण आणि प्रसाराची केंद्र व्हावीत असं आवाहन अनिल सांबरे यांनी केले. या बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले. श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त दीपोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांचं 10 दिवस आयोजन करावं. सर्व मंदिरं सरकारी नियंत्रणमुक्त बनावीत. मठ मंदिरांना व्यवस्थापनाचा अधिकार असावा. सर्व हिंदूंसाठी मंदिरे आहेत. मोठ्या मंदिरांनी छोटी मंदिरं दत्तक घ्यावीत. मंदिरं प्रभावी समाजकेंद्र असावीत आदी ठरावांचा त्यात समावेश आहे.